तर मग गाईज आता आपण आपल्या आजच्या एक्सप्लोरेशनची सुरुवात करतोय, पण त्याआधी काल मी जिथे राहिलो ते होतं हाऊस ऑन वेव्स. आणि हाऊस ऑन वेव्सच्याच प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला इथे सागर संगम दी रिसॉर्ट म्हणून ही अशी एक प्रॉपर्टी आहे. तर मग मी म्हटलं आता तिथे राहिलोच आहे आपण, तर मग तुम्हाला अजून एक ऑप्शन देतो, कारण की काही लोकांना बजेट ऑप्शन हवा असेल, तो थोडासा काही लोकांना एक्सपेन्सिव्ह वाटू शकतो जर ते सोलो असेल किंवा कपल असेल तर. बट तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल, फ्रेंड्स असाल, फॅमिली असाल, तर मग मला अजून एक तुम्हाला ऑप्शन द्यायचा होता, तर मग आता तो देतोय मी तुम्हाला. हा आहे सागर संगम रिसॉर्ट. इथूनच पुढे गेला की हाऊस ऑन वेव्ज आहे आणि पूर्ण जो मागचा एरिया आहे तिथे कोणीही जाऊ शकतं आणि चिल करू शकतं. असं काही नाही की तुम्हाला तेच बुक करायला पाहिजे. तुम्ही जर सागर संगममध्ये रिसॉर्टमध्ये बुक केलेलं असेल तर मग तुम्हाला कुठल्याही परिसरात तुम्ही वावरू शकता आणि टाइमपास करू शकता, फोटोज काढू शकता, चिल करू शकता तुमच्या फ्रेंडसोबत. तर मग आता तुम्हाला मी इकडे 2 प्रकारचे आपल्याला रूम्स मिळतात, एक ड्युलक्स रूम आणि एक पॅनोरॉमिक व्ह्यू, असे 2 रूम प्रकार आहेत. तर मग आता तुम्हाला त्याची टूर देतो मी आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ह्याची डिटेल्स वगैरे सुद्धा दिसतील. तर मग चला आता ह्याची टूर आपण सुरुवात करूया. तर मग हा आहे आपला इकडून ड्युलक्स रूम आणि खूप स्पेशियस आणि लक्झरियस आहे. जसं की तुम्ही बघू शकता इथे यांनी सगळ्या इक्विपमेंट्स आणि आपल्याला फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. टी व्ही आहे, मिरर आणि ड्रॉवर आहे तुम्हाला सामान ठेवायला, टेबल दिलेलं आहे, मिनी फ्रीज दिलेलं आहे आणि बेडच्या दोन्ही बाजूला सुद्धा जागा आहे. आणि इथे मस्त ह्यांनी 2 जणांना बसण्यासाठी 2 खुर्च्या आणि असा छोटा मिनी टीपॉय ठेवला आहे, जे खूप भारी वाटते, कारण की इथून आपल्याला रूमचा डायरेक्ट सी व्ह्यू आहे. तुम्हाला तो सुद्धा दाखवतो मी. विंडो ओपन केली की मस्त डायरेक्ट आपल्या रूमवरून आपल्याला हा कर्ली नदीचा व्ह्यू मिळतो. आणि यांची बाल्कनीची स्पेससुद्धा खूप मोठी आहे, एवढी जास्ती आहे. तर मग पूर्ण इथे तुम्ही चिल करू शकता. संध्याकाळी तुम्ही इथे टेबल वगैरे लावून आरामात सकाळी सनराईज किंवा सनसेट तुम्ही एन्जॉय करू शकता, चहा वगैरे पिऊ शकता. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला टॉयलेट बाथरूम दाखवतो. तर मग टॉयलेट बाथरूम मला खूप आवडले ह्यांचे, खूप स्पेशियस आहेत. इथे बेसिन आणि मिरर वगैरे आहे, तुम्हाला तुमच्या गोष्टी ठेवायला जागा दिली आहे. वॉशरूम आणि मग इथे हा असा दुसरा सेक्शन आहे जो आपला शॉवर एरिया असणार आहे. आणि इथे त्यांनी प्रायव्हसीसाठी हे पडदे वगैरे सुद्धा लावलेले आहेत. तर मी इथे टोटल तुम्हाला 3 प्रकारचे अकोमोडेशन्स मिळतात. एक जिथे मी राहिलो फ्लोटिंग रूम म्हणतात आपण त्याला, जे तुम्हाला काइंड ऑफ हाऊस बोटची फिलिंग देतं आणि त्यामध्ये राहायला मला खूप मजा आली. आणि आता तुम्ही जो बघितला तो ड्युलक्स रूम होता. आणि आता आपण बघणार आहोत तो आहे पॅनोरॉमिक व्ह्यूचा रूम. तर मग आता चला त्याची रूम टूर देतो. तर मग हा आहे रूम तिकडचा आणि भाईसा खूप मोठी रूम आहे आणि लक्झरियससुद्धा आहे. इथे टेबल, खुर्च्या, फॅन, टी व्ही, सेम फॅसिलिटी दिलेली आहे त्यांनी, AC वगैरे. आणि इथे एक सुंदर असं त्यांनी पेंटिंगसुद्धा लावलेलं आहे. त्यामुळे रूमचा पूर्ण जो माहोल आहे, वाईब आहे, ती फुल अशी एस्थेटिक झालेली आहे. आणि बेस्ट म्हणजे मला ह्या चेअर आणि मिनी टीपॉय वाटला. इथे त्यांनी 2 पाण्याच्या बॉटल आणि थंडसुद्धा ठेवलेलं आहे, त्यामुळे खूप सुपर्ब व्ह्यू दिसतो इथून. आणि हा असा आहे इकडून कर्ली नदीचा व्ह्यू. तुम्ही मस्त संध्याकाळी सनसेट एन्जॉय करू शकता किंवा सनराईजसुद्धा एन्जॉय करू शकता. ह्याच साईडला दोन्ही होतात. तर मग तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळे मी डिटेल्स ऑलरेडी दिलेले आहेत आणि सरांचा ज्यांना मी कॉल करून ते बुकिंग्स केलेत त्यांच्यासोबत तुम्ही बोलूसुद्धा शकता. मी नंबर देईन त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्ही माझं नाव सांगितलं तर मे बी तुम्हाला थोडाफार डिस्काउंटसुद्धा देतील सर. तर मग अशा आहेत ह्या 2 रूम्स. आणि इथून आजूबाजूला राईट साईडला, लेफ्ट साईडला रेस्टॉरंटसुद्धा आहेत, कॅफेसुद्धा आहेत. जर तुम्हाला भूक वगैरे लागली असेल तर मग तिथे आपल्याला जातासुद्धा येतं. आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला ब्रेकफास्टसुद्धा मिळतो. तर मग हा पॅकेज विथ ब्रेकफास्ट किंवा विदाऊट ब्रेकफास्ट मिळेल तुम्हाला. तुम्ही एकदा कॉल करून ह्यांच्या जे आहेत मॅनेजर त्यांच्यासोबत डिस्कस करू शकता त्या गोष्टी. आणि जो सराउंडिंग आहे इकडचा तो खूप सुंदर आणि मला जास्ती खूप आवडला, कारण की पूर्ण वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथे लावलेली आहेत त्यांनी. आणि पूर्ण वेळ आता मॉर्निंगचा वेळ आहे तर मग मस्त पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय. समोर इथे आंब्याचं झाड आहे आणि इथे खालती एक गझेबो सुद्धा त्यांनी बनवलेला आहे, जिथे तुम्ही ग्रुपमध्ये बसून चिल करू शकता, एन्जॉय करू शकता. तर मग हे होतं सागर संगम रिसॉर्ट आणि हाऊस ऑन वेव्सची टूर. जर तुम्हाला आवडली असेल ही प्रॉपर्टी तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि मग इथे येऊ शकता. आणि मी जो एक्सपिरियन्स केला आहे काल रात्री तो तुम्ही सुद्धा घेऊ शकता.
तर गाईज आता आलेलो आहोत आपण आपल्या दिवसाच्या सेकंड डेस्टिनेशनला, तो म्हणजे राजकोट फोर्ट. आणि जसं की तुम्ही बघू शकता ही आहे त्याची एंट्री. आणि इथे असं त्यांनी मावळे उभारलेले आहेत, मावळ्यांच्या प्रतिमा आहेत इथे. तर मंडळी आता फायनली आपण रॉक गार्डनला आलेलो आहोत. आणि हा आहे रॉक गार्डन. प्रवेश शुल्क किती आहे ताई? एकच आहे. तर मग 5 रुपयाचा प्रवेश शुल्क भरून आता आपण एंट्री करत आहे. राईट साईडला गेला तुम्ही तर म्युझिकल फाउंटन, सेल्फी पॉईंट, आणि लेफ्ट साईडला गेला तर प्ले एरिया आणि टॉयलेट आहे. तर आता आपण इथे जातो आहे एक्सप्लोअर करायला. तिथे आपल्याला पूर्ण समुद्र दिसतो, जो की आपल्याला ऑलमोस्ट सगळीकडूनच दिसतो. तर मग चला आता जाऊया. आलोच आहे तर बघून येऊ. तसं हे नॉर्मल गार्डन आहे, त्यामुळे तुम्ही लोक ही जागा स्किप करू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या इंटरेस्टिंग जागी जायचं असेल तर मग तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा कुठली तरी ॲक्टिव्हिटी करू शकता. तर मग फायनली आय हॅव चेक्ड इन टू तारकर्ली MTDC. आणि मी आता स्वतःसाठी एक व्हेज थाळी ऑर्डर केली आहे, कारण की आता मला चिकन खाऊन भाई मला पण नाही साधा रेग्युलर. आणि आता मला कंटाळा आला चिकन थाळी, फिश थाळी खाऊन खाऊन. बोललो आता जरा व्हेज खाऊया. सो आपल्याला इथे मिळालेली आहे सोलकढी, डाळ, इथे वाटाण्याची उसळ आहे, ही बटाटा आहे, आम्रखंड, पापड, भात, 2 चपात्या, कांदा लिंबू आणि लोणचं. तर मग हा आहे आपला मस्त आजचा मील. आणि मी आता ह्याच्यावरती मस्त ताव मारणार आहे. सो आपण नंतर भेटू. तर मग काही आता फायनली सनसेटचा टाईम झालेला आहे. आणि सनसेट एन्जॉय करण्यासाठी मी एक अशा ठिकाणी आलेलो आहे जिथे तुम्ही नक्की यायला पाहिजे. जर तुम्ही तारकर्लीमध्ये आहात तर तुम्ही इथे नक्की आहे, मी तुम्हाला रेकमेंड करीन. जसं की तुम्ही इथे बघू शकता, हा आहे आपला देवबाग बीच. आणि हा पूर्ण म्हणजे अरेबियन सी आहे आणि हा देवबाग बीच आहे. आणि इथून तुम्ही असं गेलात की ही आहे समोर आपली कर्ली नदी, तारकर्लीची. आणि हा जो काही मधला पट्टा आहे तो आहे संगम पॉईंट. तर मग कर्ली नदी आणि अरेबियन सी, देवबाग बीचचा हा एक पॉईंट आहे मधला, जिथे नदी आणि समुद्राचं मिलन होतं. तर मग म्हणून याला संगम पॉईंट असं नाव दिलेलं आहे. तर मग इथे गर्दीसुद्धा खूप कमी असते, खूप कमी लोक तुम्ही बघाल इथे सनसेटसाठी. आणि सेक्युरिटी पण आहे. सो इफ यू गायज आर लुकिंग फॉर सम हिडन प्लेसेस, यू कॅन कम टू दिस प्लेस. इथे तुम्हाला चिल करण्यासाठी अशा लोकांनी इथे वेगवेगळ्या बसायच्या सोयी करून ठेवलेल्या आहेत. आणि आता मी तिथे आलो आहे सनसेट एन्जॉय करायला. भाई साहब मस्त दिसतोय आता इथून सनसेट.